इंदापूरमध्ये विधानसभा निवडणुकीआधीच राजकीय वातावरण तापलंय। हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे। नको आजी नको माझी, इंदापूर तालुक्याला हवाय नवीन बाजी, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। इंदापूर तालुक्यात झळकलेले आहेत। हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवारांचे बॅनर लावायचे बंद करा, अशी पदाधिकाऱ्यांची मागणी आहे। इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी शरद पवार यांची भेट घेत निष्ठावंत कार्यकर्त्यांना इंदापूर विधानसभेचं तिकीट द्या असं म्हणत आग्रही त्यांनी मागणी केलेली आहे। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राहुल ढवळे यांनी। नको आजी नको माझी, इंदापूर तालुक्याला हवाय नवीन बाजी, अशा पद्धतीने इंदापूर तालुक्यात एक पोस्टर फिरत आहे, व्हायरल होत आहे। हे जे पोस्टर आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने कार्यकर्ते पदाधिकारी फिरवत आहेत। आपल्यासोबत काही शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आहेत। नेमका काय संदेश या माध्यमातून तुम्हाला द्यायचा आहे? काल जे इंदापूरमध्ये पोस्टर फिरत आहे, नको आजी नको माझी, त्याच्यातून एकच संदेश जातोय की शरदचंद्र पवार पक्षातील ज्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे त्या कार्यकर्त्यांची एकच भूमिका आहे की पक्षामधील सक्षम उमेदवारच द्यायचा आहे। बाहेरील कोण जर उमेदवार येत असेल किंवा पक्षामध्ये प्रवेश करायची ते करत असतील तर ते पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना व तरुणांना ज्यांनी लोकसभेला काम केले त्यांची अशी इच्छा आहे की बाहेरील उमेदवार आपल्या पक्षातील नसावा, पक्षातीलच सक्षम उमेदवार, आपल्या पक्षात भरपूर सक्षम उमेदवार आहेत, त्याच्यातूनच आपण तो उमेदवार द्यावा ही सर्व विनंती कार्यकर्त्यांची आहे। त्याच्यातूनच हा बॅनर आपल्या पोस्टर हे इंदापूर तालुक्यात फिरत आहे। काय आहे ते बॅनर लावतात ते चुकीचा लावतात। कारण काय झालं, इंदापूर तालुक्याने आजी माझी दोन्ही आमदारांना पूर्णपणे नाकारलेलं आहे आणि ते अधिकृत भाजपचे सदस्य असताना जर पवार साहेबांचा बॅनर जर त्यांचे कार्यकर्ते लावत असतील तर त्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। त्यामुळे त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं आणि असे बॅनरबाजी बंद करावी। कार्यकर्त्यांची जी मनातली भावना आहे ती बॅनर थ्रू सगळ्यांना कळत आहे आणि ह्याचा निर्णय जो आमची कार्यकर्त्याचा संच आहे, आम्ही 1 ते 2 दिवसात साहेबांपाशी जाऊन पक्षश्रेष्ठीपाशी जाऊन आमच्या मनातली जी भावना आहेत आम्ही सांगणार आहेत आणि आमच्याच पक्षातले जे आत्ताची सगळे आमच्या पक्षाचे दावेदार आहेत त्यांना तिकीट मिळावं ही विनंती करणार आहे। कॅमेरामन सुहास सुपेकरसह मी राहुल ढवळे, लोकशाही मराठी, इंदापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।